हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय न्यू फुल ब्लॉग. तर आजचा व्हिडिओ ना माझा ऑफिसमधून स्टार्ट होत आहे आणि हा व्हिडिओ गुरुवारचा आहे. मी गुरुवारी ब्लॉग वगैरे शूट केला, पण मी एडिट करायला विसरून गेले होते आणि एडिट करायला टाईम पण नव्हता भेटत, म्हणून मी केला नाही. फ्रायडेला खूप सारं काम होतं, सॅटर्डेला मी खूप जास्त फिरले बाहेर, त्याचाही मस्तपैकी व्हिडिओ मी टाकणार आहे. आणि ऑफिसमध्ये खूप सारं काम होतं म्हणून मी काम पण करायला घेतलं. सकाळी सकाळी थोडेसे मला कॉल्स होते, कॉल अटेंड करायचे होते, थोडंसं दुसऱ्या रिक्वायरमेंटच्या वगैरे गोष्टींचा फीडबॅक घ्यायचा होता. मग त्यामुळे मी जास्त करून कॉलवरच होते. त्यामुळे फोन यूज करायला मला खूप इरिटेट होतं घरी झाल्यानंतर. मग दिवसभर काम केलं, थोडंसं जेवण वगैरे केलं, बाहेर फिरून आलो. काम केल्यानंतर जेवण केल्यानंतर थोडंसं फिरलं ना की खूप छान वाटतं, हलकं वाटतं, म्हणून फिरायला जातो. संध्याकाळी थोडीशी भूक लागली होती म्हणून पाणीपुरी खाली माझ्या फेवरेट प्लेसवरती जाऊन. आल्यानंतर मस्त फ्रेश वगैरे झाले आणि ड्रेस वगैरे चेंज नाही केला, कारण का मला बाहेर जायचं आहे परत, म्हणून मी ड्रेस तसाच ठेवला. मंदिरामध्ये जायचं होतं म्हणून मी असाच ड्रेस घालून ठेवला होता, म्हणून मी चेंज नाही केला. फ्रेश झालं आहे, थोडंसं स्किन केअर वगैरे केलं आणि मस्त पूजा करायला घेतली. कारण का ह्यावेळेस मी आल्यानंतर सगळ्यात पहिले पूजा वगैरे करते. घरात सगळं स्वच्छता होती म्हणून मी डायरेक्ट पूजाच करायला घेतली. तर बत्ती लावली आणि पूर्ण घरामध्ये धूप वगैरे फिरवला. मला धूप लावल्यानंतर खूप छान वाटतं, कारण ह्या धूपचा वास पण इतकं छान, एकदम फ्रेश वाटतं. आणि मी माझ्या रूममध्ये स्पेशली थोडं छोटंसं का मंदिर ठेवलं आहे. हा बॉक्स सगळं मी DIY करून तयार केलेला आहे आणि छोट्या छोट्या गोष्टी मी एक एक गोष्ट करून घेत गेले ना, पूर्ण एवढं मोठं मंदिर वगैरे बनवलं आहे. मंदिर असलं की एकदम फ्रेश वाटतं, कधीतरी असं बत्ती लावायची वाटते वगैरे, मस्त वाटतं, मला फ्रेश वगैरे वाटतं, म्हणून मी करते. आणि मी जास्त असं देव करत नाही, पण ॲक्च्युली कधी मला असं एकदम लो वाटलं किंवा काही वाटलं ना की मी पाया पडते, थोडीशी बत्ती लावते, बस एवढंच. बाकी जास्त काही करत नाही आणि मला जास्त काही करायची इच्छा पण होत नाही, त्यामुळे मी एवढंच करते. पण गुरुवारचं मी पूजा वगैरे करते. मला स्वामींचं केल्यानं खूप छान वाटतं, म्हणून मी गुरुवारी करते. मग मस्त की पूर्ण घरामध्ये ना धूप फिरवलं खूप छान वाटतं, म्हणून मी फिरवलं. आणि मग जेवण वगैरे करायला घेतलं. तर जेवणामध्ये मी असं खूप दिवस झालं मला असं एकदम छान खायची इच्छा होती, म्हणून मी राईस बनवणार होते. तुम्ही कोणी कोरियन ड्रामा बघितला आहे का, वेन लाईफ गिव्ह यू टेंगरिन्स, त्यातला जो राईस होता ना, मला खूप म्हणजे तो मी असंही बनवायचे, पण तो इतका फेमस झाला, त्यामुळं आज मी परत बनवणार आहे. तर तसं मी राईस बनवते, पण थोडंसं माझ्या वेळी मी त्याच्यामध्ये दुसऱ्या पण गोष्टी टाकते. पण मला असं थोडंसं तसल्या टाईपमध्ये खायला खूप आवडतं आणि कोरियन ड्रामा माझा फेवरेट आहे. आणि कोणाकोणाचा कोरियन ड्रामा फेवरेट आहे, पण K-pop BTS कोणाचे फेवरेट आहे ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. नंतर मी मस्तपैकी असं भाजी वगैरे मी नीट करून ठेवली. अशा प्रकारे ना मी सगळ्या भाज्या वगैरे जे काय असतं ते स्टोअर करण्याचा प्रयत्न करते. यामध्ये फ्रीज वगैरे नाही आहे आणि फ्रीजमध्ये भाज्या ठेवू पण नाही असं मला वाटतं, म्हणून मी असं थोडंसं जुगाड करते आणि छान राहतात म्हणजे भाज्या. मी जे काही आणते भाज्या ओल्या वगैरे, पालेभाज्या वगैरे, मी अशाच ठेवते, खूप छान राहतात. तुम्ही कधी पण ट्राय करा. मग मी सगळं काही भाज्या नीट करून घेतल्या, तयार करून घेतल्या. जे काही चॉपिंग वगैरे नीट करायचं होतं ते सगळं पहिलं करून घेतलं. आणि मग मी आता एकाच वेळी 2 गोष्टी करणार आहे. मग एका साईडला भाजी करणार आहे, एका साईडला भात करणार आहे. भातासोबत थोडी चटपटीत भाजी असावी म्हणून मी ती करणार आहे. पण भाजी पण ना जास्त शिजवायची नाही तीवाली, कारण का ती जास्त शिजवायची चांगली लागत नाही. मग मी थोडीशी शिजवणार आहे. मग दोन्हीकडं करायला घेतली भाजी, दोन्हीमध्ये तेल वगैरे टाकलं. तेल गरम झालं की दोन्ही साईडला एकाच वेळी सगळं काय होणार आहे. तिकडे मी माझ्या बीन्सची भाजी टाकली, त्यामध्ये काय नाही, फक्त जिरे मोहरी टाकायची आणि त्यामध्ये डायरेक्ट तेलामध्ये बीन्स टाकायचे आणि ते तसेच परतून घ्यायचे, म्हणजे खूप छान लागतात. त्यामध्ये थोडंसं लसूण टाकून की खूप छान लागते. मला लसूण खूप आवडतो, मी लसूण खूप जास्त टाकते. असंच परतून घ्यायचं. त्यामध्ये थोडासा मसाला टाकायचा, मी घरी बनवलेला मसाला, परत मीठ, हळद, चटणी, बस एवढंच यूज करते. आणि याच्यामध्ये पण सेम लसूण, मिरची, जिरं, मोहरी, घरी बनवलेला मसाला, थोडंसं ओवा वगैरे असं मी खूप सारे सामान टाकते. मला जेवण बनवायला आवडतं, कधीतरी जास्त रोज बनवायला आवडतं. मला खरंच खूप कंटाळा येतो, म्हणून मी बनवते, पण असं मोठं वगैरे जेवण नाही बनवत. फक्त भाजी चपाती बनवली एवढंच. पण असं कधीतरी स्पेशल काहीतरी बनवायला खूप आवडतं. मी आता भातामध्ये वाटाणा तर टाकणारच आहे, त्यासोबत
गाजर टाकणार आहे आणि पालक टाकणार आहे. खूप छान होतं भात. तुम्ही कधी असा ट्राय करून बघा, खूप छान लागतो. त्यामध्ये काय नाही, मी थोडेसे मीठ टाकले आणि माझा घरचा एक मसाला आहे तो टाकला. खूप छान येतो त्याने फ्लेवर, त्यामुळे तो मी यूज करते. आणि माझा तांदूळ टाकणार, पालक टाकणार. पालक थोडीशी लगेच शिजते, त्यामुळे त्याला जास्त शिजवायची गरज नसते. पालक टाकणार, त्यानंतर त्यामध्ये तांदूळ टाकणार की झाली भाजी. आणि तिकडे माझी भाजी पण तयार झालेली आहे. त्यामध्ये ते चांगली परतली आहे, तेलामध्ये फ्राय झाली आहे. त्याच्यामध्ये थोडंसं चटणी मीठ टाकलं, हळद टाकली आणि थोडं शेंगदाण्याचं कूट टाकणार. मस्तपैकी भाजी तयार होणार. तुम्ही कधी अशी ट्राय करून बघा, खूप छान लागते. आणि मला ग्रीन सब्जी खायला खूप आवडतात. माझ्या जेवणामध्ये खूप सारे कलर असते ना, खूप छान वाटतात मला. आणि ज्यावेळेस मी कटिंग वगैरे केल्यानंतर जे बघते ना, असं कलरफुल सगळा ग्रीन, येलो, ऑरेंज वगैरे, तुम्हाला एकदम छान वाटतं, इच्छा होते खाण्याची अजून. म्हणून मी असे काही ट्राय करत राहते. आणि मला नॉनव्हेजच्या ऐवजी व्हेजिटेबल खायला खूप जास्त आवडतं. त्यामुळे मी असं ट्राय करत राहते काही ना काहीतरी माझ्या व्हेजिटेबल्ससोबत. मला येलो लाईट खूप आवडते आणि खूप छान वाटतं मला, कारण का दिवसभर मी लाईटसमोर असते खूप साऱ्या, त्यामुळे मला येलो लाईटमध्ये काम करायला आवडतं. पण याचं शूटिंगसाठी ना मी थोडीशी ती लाईट चालू केली, नाहीतर मी ही लाईट कधीच लावत नाही. कारण का मला ना असं वाटतं की डोळ्याला त्रास होतो, कारण का दिवसभर मी त्या PC समोर असते आणि त्या परत इथं आल्यानंतर एवढी मोठी लाईट माझे डोळे असे जळजळ होतात. म्हणून मी ती लाईट लावते. खूप छान वाटतं, वॉर्म लाईट आहे त्यामुळं, म्हणून मी तीच यूज करते. पण तुमच्यासाठी मी एवढं मोठं लाईट चालू केलेलं आहे. आता माझी पालकची भाजी शिजल्यानंतर ना मी डायरेक्ट त्याच्यामध्ये तांदूळ टाकले. तांदूळ पण थोडेसे मी भिजवले होते थोड्या वेळेस अगोदरच, आणि ते टाकले. आता मस्तपैकी ते शिजून द्यायचं. त्यामुळे थोडीशी कोथिंबीर टाकायची चिरलेली. म्हणजे आपला भात झाला तयार. आता हे शिजत तोपर्यंत मी थोडंसं काम वगैरे करून घेणार आहे माझं, आणि मग नंतर आपण मंदिरात वगैरे जाऊन यायचं आहे. वरणी ना कोथिंबीर टाकली की अजून छान असतो, त्यामुळं कोथिंबीर कधीच विसरायची नाही. थोडीशी भांडी होते ती पण धुवून टाकली आपल्यासाठी, कारण का जास्त भांडी झालीत ना की मला भांडी घासायला पण कंटाळा येतो. तर तुम्ही म्हणाल सगळ्याच गोष्टीचा कंटाळा येतो राहिला. हो, जास्त गोष्टी झाल्या की मला कंटाळा येतो. थोडं असलं की करायला काय नाही वाटत, जास्त असलं की खूप कंटाळा येतो. म्हणून मी कधीच भांडी वगैरे ठेवत नाही जास्त. फक्त हा आज तवा राहिला होता माझ्यापासून, ॲक्च्युली माझ्या चुकून नव्हता राहिला, मीच ठेवला होता, उशीर झाला होता म्हणून मी ठेवून गेल्यास. मी असं जास्त ठेवत नाही भांडी वगैरे बाहेर सकाळचं, फक्त आज तवाच राहिला होता बस. तर त्या माझी किचन पण साफ आहे, किचन वाटा पण साफ आहे. जेवण करायचं आणि मस्तपैकी झोपायचं, एवढंच काम राहिलेलं आहे माझं. पण तर आता पहिलं काम करून घेऊया थोडंसं. मग मी माझा लॅपटॉप काढला, थोडंसं काम करायला घेतलं. ते भाजी होते, सगळं शिजते, भात शिजतोय तोपर्यंत थोडंसं काम करून घ्यायलाच पाहिजे. तुम्ही बघू शकता माझ्या स्क्रीनवरती BTSचा फोटो आहे. मी खूप वेळ आहे. नंतर थोडंसं काम केल्यानंतर भात पण शिजला होता. मग मी परत थोडीशी तयार झाली, कारण मला जायचं होतं मंदिरामध्ये. आज ना खूप मोठी आरती असते स्वामींच्या मंदिरामध्ये, गुरुवार असल्यामुळे तिथं प्रसाद वगैरे खायला भेटतो. मग येताना मी प्रसाद घेऊन आला होता. आज होता झुणका भात, खूप छान होता, प्रसाद लागत होता. मला ॲक्च्युली आवडत नाही झुणका भात, पण मी खाल्ला, खूप छान लागला. आणि माझं जेवण पण तयार होतं, आणि ह्याच खाऊन माझं पोट भरलं होतं. जेवण माझं तसंच राहिलं होतं उद्याच्याला. त्याच्यासाठी एवढंच. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय.